इथे पहिला प्रश्न असा आहे की हा स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे. तर इथे पहिलं काय बघायचं, तर इथे प्रमाण काय दिलं ते बघायचं. 1 सेंटीमीटर बरोबर 10%. याचा अर्थ काय, वाय अक्षावर इथे 10% दिलेत आणि वरती इथे 100% आहेत. म्हणजे 10 ते 100% अशी टक्केवारी वाय अक्षावर दाखवलेली आहे. त्याचबरोबर काय बघायचं की यातले जे सगळे स्तंभ आहेत ते 100% आहेत आणि मग त्याचं विभाजन केलेलं आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की हा स्तंभालेख शतमान स्तंभालेख आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे, तर अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाचे किती टक्के आहे. तर हा जो स्तंभ आहे पहिला तो आहे अजिताच्या शेतीच्या उत्पादनाचा. तर इथे तुम्हाला दिसते की 60%वर विभाजन बिंदू आहे आणि या आलेखामध्ये निळ्या रंगात तूर डाळीचं उत्पादन दाखवले आणि पांढऱ्या रंगात हरभऱ्याचं उत्पादन दाखवले. याचाच अर्थ या स्तंभातला जो निळा भाग आहे हा खालचा, हा तूर डाळीचं उत्पादन दर्शवतोय. तर ते किती आहे, तर ते आहे 60%. बरोबर. इथे विभाजन बिंदू 60 वर आहे ना, म्हणजेच तूर डाळीचं उत्पादन किती आहे, 60%. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचं शतमान किती जास्ती आहे. आता हरभरा उत्पादन हे पांढऱ्या रंगात दाखवलेलं आहे. म्हणजे हे जे चारही स्तंभ आहेत त्यातला जो पांढरा भाग आहे वरचा, तो हरभऱ्याचं उत्पादन दर्शवतोय. तर यशचा स्तंभ कुठला आहे, तर हा दुसरा आहे आणि त्याच्या शेजारचा रवीचा आहे. हा, तर याच्यात जर तुम्ही बघितलं तर यशच्या स्तंभामध्ये निळ्या रंगाने तूर डाळीचं उत्पादन दाखवले आणि पांढऱ्या रंगाने हरभऱ्याचं उत्पादन दाखवले. तर तूर डाळीचं उत्पादन आहे 50% आणि हा पूर्ण स्तंभ किती आहे, 100%. म्हणजेच हरभऱ्याचं उत्पादन किती आहे, तर ते देखील 50%च आहे. बरोबर. 100%पैकी 50% जर तूर डाळीचं उत्पादन आहे निळ्या रंगात दाखवलेलं, तर अर्थातच वरती जे 50% दाखवले ते हरभऱ्याचं उत्पादन आहे. तर आपण इथे लिहूया यशचं हरभऱ्याचं उत्पादन, तर ते किती आहे, 50%. हा, कसलं उत्पादन आहे, हरभऱ्याच. आता रवीचं किती आहे, तर रवीचा जो स्तंभ आहे त्याच्यात 70% तूर डाळीचं उत्पादन आहे. हे निळ्या रंगात जे दाखवले ते तूर डाळीचं उत्पादन आहे आणि वरती राहिलेले जे 30% आहेत ते हरभऱ्याचं उत्पादन आहे. 100%चा हा स्तंभ आहे त्याच्यातलं 70% तूर डाळ आहे निळ्या रंगात दाखवलेला. म्हणजेच वरचे जे 30% ते उत्पादन आहे हरभऱ्याचं. म्हणजेच रवीचं किती झालं उत्पादन, 30%. म्हणजेच यशच्या हरभऱ्याचं उत्पादन रवीच्या हरभऱ्याच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्ती आहे, 50 वजा 30 म्हणजेच किती, 20% जास्ती आहे. आलं लक्षात. आता चौथा प्रश्न आहे, तुरीच्या उत्पादनाचं सर्वात कमी शतमान कोणाचं आहे. तर तूर डाळीचं उत्पादन निळ्या रंगात दाखवले. तर सगळ्यात लहान निळा स्तंभ कुठला आहे, तर हा आहे. 40% उत्पादन आहे आणि हे कोणाचं आहे, तर ते आहे सुधाचं. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर सुधा. इथे स्पष्ट दिसतंय ना, निळा जो स्तंभ आहे तो तूर डाळीचा आहे आणि तो सगळ्यात लहान स्तंभ कोणाचा आहे, तर अर्थातच सुधाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे की सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनाची शेकडेवारी किती आहे. तर हा आहे सुधाच्या शेतीच्या उत्पादनाचा स्तंभ. निळ्या रंगात दाखवले ती तूर डाळ आहे आणि पांढऱ्या रंगात हरभऱ्याचं उत्पादन दाखवलेलं आहे. तर तूर डाळीचं उत्पादन किती आहे, तर 40%. इथे विभाजन बिंदू आहे. तर इथे मी लिहितो तूर किती आहे, 40% आणि 100%पैकी 40% जर तूर डाळ आहे तर राहिलेले अर्थातच 60% जे आहेत ते कसलं उत्पादन आहे, तर ते हरभऱ्याचं आहे. म्हणून हरभरा किती झाला, 60%. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आलेख वाचून आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरं इथे काढलेली आहेत. ठीक आहे. तर या उदाहरणात सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर हा दिलेला आलेख तुम्हाला नीट वाचता आला पाहिजे. तर आलेख वाचायला सुरुवात करताना पहिल्यांदा त्याचे 2 अक्ष बघायचे, कुठल्या अक्षावर कसली माहिती दिली आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर शेतकरी हे X अक्षावर दिलेत आणि उत्पादनाचं शतमान दिले Y अक्षावर. आता काय प्रमाण घेतलंय, तर ते प्रमाण इथे दिलेलं आहे. Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% आणि दुसरं काय बघायचं की या विभाजित स्तंभामध्ये जे वेगवेगळ्या रंगाचे स्तंभ दाखवलेत तर ते वेगवेगळे रंग काय दर्शवत आहेत. तर इथे निळा रंग दर्शवते तूर डाळीचं उत्पादन आणि पांढरा रंग दर्शवते हरभऱ्याचं उत्पादन. तर इथून हा आलेख वाचायला सुरुवात करायचा आणि मग प्रत्यक्ष माहिती काय दिली आहे, म्हणजेच कुठल्या
डाळीचं उत्पादन किती टक्के आहे हे नंतर वाचायचं. आधी आलेख वाचताना एक्स अक्ष कुठला आहे, वाय अक्ष कुठला आहे, त्याच्यावर काय माहिती आहे, त्याचं प्रमाण काय आहे, जे रंग वापरले ते प्रत्येक रंग काय दर्शवतोय हे आधी बघायचं. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.